विजय केडिया तुम्हाला माहित असतील. विजय केडिया यांचा पोर्टफोलिओ जवळपास 1898 करोड रुपयाचा. म्हणजे ब्ल्यू चिप कंपन्या जसं की TCS आहे जवळपास 25% डाऊन आहे. त्याचा पोर्टफोलिओ आमचा आहे. आता बघा की त्याच्यामध्ये आता सध्या नमस्कार, माझं नाव पंकज मुळे. मागच्या 2 महिन्यापासून स्टॉक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात करेक्शन चालू आहे. तुमचे पोर्टफोलिओ निगेटिव्ह मध्ये असतील. आपण जर बघितलं तर निफ्टी 50 26,300 पासून ते जवळपास 22,300 पर्यंत आलेली आहे. म्हणजे सरळ सरळ 15% नी निफ्टी 50 खाली आली आहे. त्याच ठिकाणी आपण जर मिड कॅप बघितलं तर 61,500 पासून ते 52,900 पर्यंत म्हणजे 14% चा इथं करेक्शन आलेलं आहे. त्या ठिकाणी जर स्मॉल कॅप बघितलं तर स्मॉल कॅपची परिस्थिती त्याच्यापेक्षाही वाईट आहे. जवळपास 21% स्मॉल कॅप इंडेक्स खाली आलेला आहे. आता जर बघितलं आपण तर 19,200 पासून ते खाली येत 15,400 पर्यंत स्मॉल कॅप मध्ये करेक्शन आलेलं आहे. आणि अशा कंडिशन वेळेस प्रत्येकाचा पोर्टफोलिओ आपल्याला इथं निगेटिव्ह बघायला मिळत असेल. मागच्या 2 वर्षामध्ये जर ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केली आहे, ज्यांनी स्मॉल कॅपमध्ये, मिड कॅपमध्ये, SIP मध्ये, डायरेक्टली स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट केली, अशा सर्व जणांचे पोर्टफोलिओ सध्या मायनसमध्ये दिसत असतील. तर त्या लोकांनी घाबरायचं कारण नाहीये, कारण की स्टॉक मार्केटमध्ये अशा सिच्युएशन्स याच्या आधीही खूप वेळेस आलेल्या आहेत आणि त्यानंतर मार्केटनी रिकव्हरी केलेली आहे. मार्केट का डाऊन आहे याच्या बाबतीचे कारण तुम्हाला माहिती आहेत, कारण की ग्लोबल मार्केटमध्ये युद्ध चालू आहे आणि युद्ध कुठपर्यंत जाईल याचा अजूनही कुणालाही माहित नाहीये. त्यामुळे दररोज क्रूड ऑइलच्या किमती वाढत आहेत. जवळपास 60 रुपये पर बॅलरचं क्रूड ऑइल जे आहे ते जवळपास 120 रुपये डॉलरवर गेलेलं आहे. म्हणजे डबल पेक्षा जास्त झालेलं आहे. त्यामुळं इंडियासाठी ही निगेटिव्ह न्यूज आहे. आणि ग्लोबल मार्केटमध्ये जर बघितलं तर खूप सारे FII जे आहेत, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्ट, ते लोक इंडियामधनं पैसे विड्रॉ करतायत आणि त्यांना बाहेरच्या देशामध्ये चांगली अपॉर्च्युनिटी दिसते. मागच्या 2 ते 3 वर्षामध्ये लाखो करोडो रुपये त्यांनी विड्रॉ केलेत. मागच्या वर्षीचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर जवळपास 3.5 लाख करोड रुपये इंडियन स्टॉक मार्केटमधनं त्यांनी विड्रॉ केलेले आहेत. 2024चं एक्झाम्पल द्यायचं झालं, 2024ला जवळपास 3,10,000 करोड रुपये त्यांनी इंडियन मार्केटमधनं विड्रॉ केलेत. आता बघा की आपल्याला काय वाटतं की फक्त आपलाच पोर्टफोलिओ डाऊन आहे, तर तसं नाहीये. जे मार्केटमध्ये जे जुने इन्व्हेस्टर आहेत की ज्यांचा पोर्टफोलिओ साईज खूप मोठी आहे, त्यांच्या पोर्टफोलिओकडे आपण बघूया. आता बघा विजय केडिया तुम्हाला माहित असतील. विजय केडिया यांचा पोर्टफोलिओ जवळपास 1898 करोड रुपयाचा होता आणि त्याची आजची व्हॅल्यू जर बघितली आपण तर ती फक्त 920 करोड राहिली आहे. म्हणजेच काय, जवळपास त्यांचा पोर्टफोलिओ 55% डाऊन आहे. तर हे कशामुळे? कारण की विजय केडिया हे स्मॉल कॅप इन्व्हेस्टर म्हणून जाणले जातात आणि आता सध्या सगळ्यात जास्त करेक्शन जे आहे ते स्मॉल कॅपमध्ये. दुसरं बघा, डॉली खन्ना बघा की 610 करोडचा त्यांचा पोर्टफोलिओ जवळपास 190 करोड आलेला आहे. म्हणजे बघा किती मोठं करेक्शन आलेलं आहे. त्याच्यानंतर आशिष कचोलिया आहे, यांचा 3,500चा पोर्टफोलिओ जवळपास 2,200 वर आलेला आहे. त्याच्यानंतर मुकुर अग्रवाल आहेत, यांचा 7,623 करोडचा पोर्टफोलिओ 5,900 करोडवर आलेला आहे. त्याच्यानंतर लास्टला जे आहे डीमार्टचे मालक राधाकिशन दमानी यांच्या पोर्टफोलिओमध्ये पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये करेक्शन झालेलं आहे. म्हणजे तुम्ही एकटेच नाहीयेत, खूप सारे मोठे मोठे इन्व्हेस्टर आता सध्या त्यांचे पोर्टफोलिओ खूप जास्त प्रमाणामध्ये निगेटिव्ह मध्ये आहेत. त्यामुळे घाबरायचं कारण नाहीये. स्मार्ट इन्व्हेस्टर सारखं योग्य निर्णय घ्यायचे आहेत. आता सध्या म्युच्युअल फंड मधले पैसे काढायचे नाहीयेत किंवा कुठल्याही स्टॉक मधले पैसे काढायचे नाहीत. स्टॉक बाबतीत जर बोलायचं झालं तर आता सध्या जर बघितलं आपण, ज्या ब्ल्यू चिप कंपन्या जसं की TCS आहे जवळपास 25% डाऊन आहे. त्याच्यानंतर HDFC बँक आहे 16% डाऊन आहे. टाटा मोटरचा शेअर आहे तो जवळपास 25% डाऊन आहे. आणि आता जर बघितलं आपण तर सिप्ला बघा 17%, कोटक बँक बघा 17%. अशा पद्धतीनं मागच्या एका वर्षामध्ये हे स्टॉक जे आहेत हे एवढ्या मोठ्या प्रमाणात डाऊन आहेत. आणि मागच्या जर 6 महिन्याचा विचार केला तर लाईफ टाईम हायपासनं तर 30-30, 40-40% डाऊन आहेत. स्मॉल कॅप, मिड कॅपमध्ये खूप अशा चांगल्या कंपन्या आहेत की ज्यांचे फायनान्शियल चांगले आहेत. अशा कंपन्यांना आपण टार्गेट करून स्मार्ट इन्व्हेस्टर काय करतात की आता सध्या ते शेअर्स बाय करतायत कमी कमी अमाऊंटनी. ठीक आहे, ते काय करतायत, स्मॉल कॅप, मिड कॅपचे म्युच्युअल फंड्स बाय करतायत, सेक्टोरियल फंड्स बाय करतायत. त्यामुळं आता सध्या आपली SIP ची अमाऊंट वाढवायची आहे आणि जे शेअर्स आहेत आपल्या पोर्टफोलिओमध्ये त्यांना आपण ॲव्हरेज आउट करू शकतो, कारण की खूप चांगल्या व्हॅल्युएशन मध्ये तुम्हाला आता सध्या ते शेअर्स मिळतात. आता बघा की प्रॉब्लेम काय असतो माहितीये का,
की ज्यावेळेस मार्केटमध्ये चांगली रॅली असते त्यावेळेस आपण इन्व्हेस्टमेंट करतो. पण प्रॉपर इन्व्हेस्टमेंट ज्यावेळेस करायची असते ना, की ज्यावेळेस मार्केटकडे कुणाचं लक्ष नाहीये, मार्केटमध्ये पॅनिक सिच्युएशन आहे, लोक तिथनं पैसे विड्रॉ करतायत, अशा वेळेसच आपण मार्केटमध्ये जर पैसे इन्व्हेस्ट केले तर आपल्याला लॉंग टर्म मध्ये खूप चांगली वेल्थ क्रिएट होऊ शकते. आणि बघा की कोरोना आला, कोरोनामध्ये मार्केट 30 ते 40% डाऊन होतं. अशा पद्धतीनं खूप सारे इव्हेंट येऊन गेले आणि त्याच्यानंतरची जी रिकव्हरी आहे एवढी फास्ट रिकव्हरी होते आणि जास्तीत जास्त स्मॉल कॅप मध्ये रिकव्हरी होते. आता बघा, एक्झाम्पलसाठी तुम्हाला स्मॉल कॅपचा इथं मी चार्ट दाखवतो की स्मॉल कॅपने कशा पद्धतीनं रिटर्न जनरेट केलेले आहेत. आता बघा इथं बघितलं आपण की इयर वाईज तुम्हाला मी सांगतो 2016 पासून 2016ला 8% रिटर्न दिलेत, 2017ला 57% रिटर्न, 2018ला -29%, 2019ला -7%, 2020ला -4%, 2021ला 61% रिटर्न दिले आहेत प्लस मध्ये. त्याच्यानंतर 2022ला -18%, 2023ला +47% रिटर्न, त्याच्यानंतर 2024ला +33% रिटर्न आणि आत्ता जर बघितलं आपण तर 2025ला -6% रिटर्न आहे. म्हणजे काय, तुम्ही याच्यातनं काय कळतं तुम्हाला की कंटिन्युअसली मार्केट रिटर्न देत नाहीये. 1 ते 2 वर्ष रिटर्न देईल, त्याच्यानंतर 2-3 वर्ष एकदम नॉर्मल रिटर्न देईल आणि काही काही वर्षी निगेटिव्ह सुद्धा रिटर्न देऊ शकतं. पण आपण जर लॉंग टर्मचा विचार केला तर आत्ता सध्याही जर आपण इथं बघितलं तर कॅटेगरी वाईज जर रिटर्न बघितले आपण मागच्या 10 वर्षाचे तर स्मॉल कॅप फंडने जवळपास 17.35% रिटर्न दिलेलं आहे इयर ऑन इयर. म्हणजे दरवर्षी 17%चं रिटर्न स्मॉल कॅपनं दिलेलं आहे. त्याच्यानंतर जर आपण मिड कॅप कॅटेगरी बघितली तर 16.2, त्याच्यानंतर लार्ज कॅप कॅटेगरी बघितली तर 12.7%चं रिटर्न आहे कंटिन्युअसली अॅन्युअली. त्यामुळं इन्व्हेस्टमेंट करताना स्टॉक मार्केट म्हणा, म्युच्युअल फंड म्हणा, कुठल्याही ऍसेट क्लासमध्ये आपला जो व्ह्यू असला पाहिजे तो लॉंग टर्मचा असला पाहिजे. आणि आता सध्या जर बघितलं आपण की कुठल्या शेअरमध्ये अपॉर्च्युनिटी आहे, कशा पद्धतीचे फंडामेंटल अनालिसिस करायचं आहे, याच्याबद्दलचे डिटेल व्हिडिओ युट्यूब चॅनलवर बनवलेले आहेत. ज्यांना म्युच्युअल फंड बाय करायचा आहे अशा लोकांसाठी ही आता सुवर्ण संधी आहे. लमसम अमाऊंट जर लावायची असेल तर यासारखा मोका तुम्हाला कधीही मिळणार नाहीये, कारण की तुम्हाला शॉर्ट टर्म मध्ये चांगले पैसे बनू शकतात. 10-10 वर्ष, 15-15 वर्ष थांबायची गरज नाहीये. आता बघा, तुम्हाला एक स्क्रीनवर पोर्टफोलिओ दिसत असेल, तो पोर्टफोलिओ आमचा आहे. आता बघा की त्याच्यामध्ये आता सध्याही तो पोर्टफोलिओ तुम्हाला पॉझिटिव्ह दिसत असेल, कारण की त्याच्या मागचं एक रिझन आहे की प्रत्येक डाऊनफॉल मध्ये आम्ही त्याच्यामध्ये काही ना काही शेअर्स ऍड करत असतात. आता बघा की त्यामध्ये काही ना काही शेअर मायनसमध्ये आहेत, पण ते शेअर्स आता रिसेंटली बाय केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये कंटिन्युअसली आमची डाऊन मार्केटमध्ये बाईंग चालू असते. त्यामुळे जर बघितलं तुम्ही लॉंग टर्मचा जर विचार केला तर हा पोर्टफोलिओ कधीही मायनस जाऊ शकत नाही, कारण की याच्यामध्ये प्रत्येक डीपला आम्ही काही ना काही तरी स्टॉक बाय करतो. आता बघा कशा पद्धतीने करायचंय. काही लोकांना वाटतं की खूप पैसे लागतात, खूप पैसे लागत नाहीत. स्मॉल अमाऊंटनं सुद्धा आपण टॉपअप करू शकतो. म्हणजे काय, आज मार्केट डाऊन आहे, समजा सीडीएसएल आपल्याकडे आहे, सीडीएसचे आपण 2 शेअर घेऊ शकतो. एचडीएफसी बँक सध्या खाली आहे तर एचडीएफसी बँकेचे आपण समजा आज एचडीएफसी बँकेचा शेअर खाली असेल तर एचडीएफसी बँकेचे आपण 2 ते 3 शेअर घेऊ शकतो. त्याच्यानंतर जर बघितलं समजा जिओ फायनान्सचा स्टॉक आज खाली आहे तर जिओ फायनान्सच्या स्टॉकचे आपण 2-3 ऍड करू शकतो. आयडीएफसी फर्स्ट बँक खाली आहे, आयडीएफसी फर्स्ट बँकेचे 1-2 ऍड करू शकतो. जास्त पैसे लागत नाहीयेत. आपल्याला काय करायचंय, स्मॉल अमाऊंटनी कंटिन्युअसली डाऊन मार्केटमध्ये टॉपअप करत राहायचंय, कंटिन्युअसली बाय करत राहायचंय. ज्यांची म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट आहे त्यांनी काय करायचंय, शॉर्ट टर्म साठी जे आहे ती डेली एसआयपी लावू शकतात, किंवा तुमची जे फंड मध्ये एसआयपी चालू आहे त्याच्यामध्ये तुम्ही 5,000 रुपये, 10,000 रुपये, 15,000 रुपयाची लमसम अमाऊंट जर लावली तर तुम्हाला त्याचा लॉंग टर्म मध्ये नक्कीच फायदा होतो. भरपूर लोकांच्या मनामध्ये डाऊट आहे की म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर 10 वर्ष, 50 वर्ष थांबायची गरज आहे, 15 वर्ष थांबायची गरज आहे. असं नाहीये. शॉर्ट टर्म मध्ये सुद्धा म्युच्युअल फंड मधनं पैसे कमवता येतात, पण त्याच्यासाठी अशा मार्केटच्या सिच्युएशन मध्ये आपण पैसे लावणं महत्वाचं आहे. आणि असे पैसे लावायचे की ज्या पैशाची आपल्याला शॉर्ट टर्म साठी येणाऱ्या 2 ते 3 वर्षासाठी गरज नसणारेच पैसे तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये लावा. आणि माझं अजून एक सांगणं आहे की ज्यांना त्यांचा पोर्टफोलिओ 30%, 40%, 50% डाऊन बघण्याची क्षमता आहे अशा लोकांनीच स्टॉक मार्केटमध्ये पैसे लावा, म्युच्युअल फंडमध्ये पैसे लावा. नाहीतर त्यांनी सरळ सरळ एफडी करायला काही हरकत नाहीये, किंवा म्युच्युअल फंडमध्ये लिक्विडचे ऑप्शन आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला एफडी सारखे गॅरंटी रिटर्न मिळतात.
RBIचे बॉन्ड्स आहेत किंवा कॉर्पोरेट बॉन्ड आहेत, अशा पद्धतीच्या या बॉन्ड्समध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून 7-8% तुम्हाला इंटरेस्ट मिळू शकतो. पण ज्यांना जास्त रिटर्नची अपेक्षा आहे, ज्यांना मोठी वेल्थ क्रिएट करायची आहे, अशा लोकांना त्यांच्या अंगामध्ये त्यांना पेशन्स ठेवणं खूप महत्वाचं आहे. आता बघा की मागच्या काही दिवसापासनं जे मार्केट आपल्या इथं डाऊन आहे, त्याच्या मागचं एक सगळ्यात महत्वाचं आणि एक सगळ्यात मोठं कारण आहे, ते आहे एफ-आय-एस. ते कंटिन्युअसली मार्केटमधनं पैसे काढतायत. तुम्हाला मगाशी सांगितलं मी. तर आणि इंडियन जे आहे इन्व्हेस्टमेंट, जे म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट आहे, ती कंटिन्युअसली वाढत चालते इंडियामध्ये. जवळपास 28-29 हजार करोड रुपयाची एस-आय-पी ॲड होते. त्याच्यानंतर जर बघितलं आपण, तर आपला म्युच्युअल फंडचा जो हिस्सा आहे, तो इंडियन स्टॉक मार्केटमध्ये जवळपास 22% पर्यंत गेलेला आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये फॉरेन इन्व्हेस्टमेंटपेक्षा आपली इन्व्हेस्टमेंट इंडियामध्ये जास्त होणार आहे. आणि हे जे फॉरेनर आता सध्या जे पैसे काढतायत, पण मी तुम्हाला एक सांगतो की जगामध्ये हायेस्ट जीडीपीने इन्क्रीज होणारी, ग्रोथ होणारी जर कुठली इकॉनॉमी असेल तर ती इंडिया आहे. त्यामुळं आज ना उद्या ते एफ-आय-एस परत एकदा भारतामध्ये येणार आहेत. त्यामुळं गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे, तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला स्टार्ट करा. तुमच्याकडं लमसम अमाउंट, आता भरपूर लोकांचा प्रश्न असतो की लमसम अमाउंट मला करायची आहे, तर सर कधी करायला पाहिजे? तर आज ती वेळ आहे. तर आज तुम्ही लमसम अमाउंटनी स्मॉल कॅप, मिड कॅपमध्ये, सेक्टोरियल फंड्समध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करू शकतात. तुम्हाला चांगले रिटर्न मिळण्याचे चान्सेस जे आहेत, ते आता सध्या खूप आहे. तर अशाच नॉलेजेबल कॉन्टेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आणि तुमच्या मित्रपरिवाराला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. ज्या लोकांना म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, स्टॉक मार्केटबद्दल त्यांच्या पोर्टफोलिओचं अनालिसिस करायचं आहे, अशा लोकांनी दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता. तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन दिले जाईल. धन्यवाद.